जगाच्या नकाशावरती आता हब म्हणून ओळख असलेल्या चाकणची आता नव्याने ओळख झाली आहे. तीच म्हणजे या ठिकाणी असलेली वाहतूक कोंडी, त्यासोबत रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि या ठिकाणी असलेल्या पायाभूत सुविधांचा अभाव, त्यामुळे सध्या चाकण शहर सध्या नाव निघत आहे. मात्र एकत्रित पाहतो की सध्या या परिसरामध्ये असलेले जे खड्डे आहेत ते खड्डे या ठिकाणी पडलेले आपल्याला पाहायला मिळते. जरी उद्योजक आता सध्या या ठिकाणी एल्गार उचलला असला तरी आता सध्या स्थानिक तरुण आहेत त्यांनी या ठिकाणी एल्गार उचललेला पाहायला मिळतोय. या ठिकाणी सध्या जलाभिषेक करण्यात आला. जलाभिषेक करून या ठिकाणी ज्या ठिकाणी जो आंदोलन सुरू आहे त्वरित आंदोलन सुरू करण्यात आलं. आपल्यासोबत ते जे तरुणांनी आंदोलन सुरू केलं ते तरुण आहेत. काय नक्की समस्या आहेत तुमच्या? खरं तर आज आम्ही महत्वाच्या म्हणजे स्थानिकांच्या समस्या घेऊन रोडवरती आलेलो आहे. इंडस्ट्रीच्या समस्या घेऊन रोडवरती आलेलो आहे. ह्या इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक घटकाच्या समस्या घेऊन रोडवर आलोय. जो कामगार इंडस्ट्रीमध्ये कामाला येतो तो सुखरूप घरी जाईल का नाही असा प्रश्न कामगारांच्या समोर आहे. जो अधिकारी इंडस्ट्रीमध्ये कामाला येईल तो सुखरूप संध्याकाळी घरी पोहोचेल का नाही असा प्रश्न आहे. आणि आमच्या परिसरातील 599 लोक मृत पडली किंवा मृत पावली त्यांच्या परिवारांचा प्रश्न घेऊन आम्ही आज रोडवरती आलेलो आहे. काही कंपनीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. काल खरं तर उद्योगमंत्री या ठिकाणी आलेत, बैठक घेतली, आश्वासन दिले 10 महिन्यामध्ये या ठिकाणी रस्ते पूर्ण करतो. काय वाटते? नाही, उद्योगमंत्री साहेब येऊन गेले, त्यांनी काही निर्णय घेतले, त्याचं स्वागत आहे. परंतु जी टाइमलाईन त्यांनी दिली आहे ती वेळेत पूर्ण होणं अतिशय आवश्यक आहे. जर 2 दिवसापूर्वी खड्डे रिपेअर केले आणि आज जर ही परिस्थिती असेल तर भविष्यात काय होईल? आणि याचं सगळ्यात मोठं काय होतं, आमचे कामगार वेळेवर पोहोचत नाही. आमचा कामगार चांगला स्टाफ आम्हाला मिळत नाही, कारण त्याला यायला एवढा उशीर लागतो की तो इथे नोकरी करायचंच नाही म्हणतो. त्यामुळे याचा सगळा आम्हाला आमच्या प्रोडक्टिव्हिटीवर परिणाम होतो. आणि आजच्या कॉम्पिटेटिव्ह एज मध्ये प्रत्येक उद्योगाची प्रोडक्टिव्हिटी असणं, प्रॉफिट असणं खूप गरजेचं आहे. या दृष्टीने याला टाइम बाउंड सोल्युशन मिळणं आणि लवकरात लवकर ट्रॅफिकची समस्या असेल, विजेची समस्या असेल, ह्याचं निराकरण होणं अतिशय गरजेचं आहे. नक्कीच या समस्यांचं निराकरण होणं गरजेचं आहे. काही तरुण आपल्यासोबत आज तुम्ही खरं तर आंदोलनाला सुरुवात केली आहे. या ठिकाणी आंदोलन सुरू करताय, वारकरी पेहराव घातला तुम्ही. काय नक्की एकंदरीत भावना आहे? कशा प्रकारे आंदोलन? आंदोलनाची दिशा आता खरं तर तुम्ही या ठिकाणी ह्या खड्ड्याचा जलाभिषेक करून या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. आज आणि उद्या साखळी उपोषणाला या ठिकाणी सर्व म्हणजे या तालुक्यातून नव्हे तर जिल्ह्यातून या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कामगार या ठिकाणी आपल्या या ठिकाणी राहत आहेत. ते सर्वांनी या ठिकाणी या पाठिंबा दिलेला आहे आंदोलनाला. आणि खरी तर दिशा ह्या 2 दिवसामध्ये जर सरकारने एखादे ठोस चांगले निर्णय जर नाही घेतले तर पुढची दिशा आम्ही वेगळ्या प्रकारची दिशा असेल हे निश्चित या सरकारला आम्ही सांगू इच्छितो. नक्कीच उद्योगमंत्री या ठिकाणी आले होते. त्यांनी या ठिकाणी खड्डे ते भरले, मात्र 2 दिवस त्यानंतर खड्डे पुन्हा उघडे पडले. काय सांग? उद्योग स्थलांतरणाच्या मुद्द्यावरती ज्यावेळेस उद्योगमंत्री आले पूर्णपणे त्या आधी संपूर्ण चाकण शहर आणि चाकणचा सगळा एमआयडीसी परिसर हा खड्ड्यांनी भरलेला होता. ते आल्यानंतर सगळे खड्डे भरले गेले. 59 कोटी रुपयाचं टेंडर या ठिकाणी काढण्यात आलं. म्हणजे ज्या दिवशी उद्योगमंत्री आले त्या दिवशी एखाद्या कार्यक्रमाची नटी ज्या पद्धतीने मेकअप करून दिसते त्यानंतर ज्या दुसरा दिवस उजाडतो आणि दुसऱ्या दिवशी तिच्या चेहऱ्यावरचा संपूर्ण मेकअप जातो, अशी परिस्थिती उद्योगमंत्री आल्यानंतर आणि उद्योगमंत्री केल्यानंतर या रस्त्याची चाललेली आहे. आमची गणेश भाऊ बोत्रे यांच्या माध्यमातून जे या ठिकाणी मोठं आंदोलन उभं केलेलं आहे, या आंदोलनातून एकच मागणी आहे की संपूर्ण चाकण एमआयडीसीचा परिसर हा खड्डेमुक्त झाला पाहिजे. जे कॉन्ट्रॅक्टर काम चुकीच्या पद्धतीने करतायत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. त्या लोकांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला पाहिजे. नक्कीच लोकांना न्याय मिळाला पाहिजे. कारण या ठिकाणी उद्योगमंत्री येणार म्हणून या परिसरात जे खड्डे आहेत त्या खड्ड्यांची डागडुजी करण्यात आली. मात्र उद्योगमंत्री गेल्यानंतर 2 दिवसातच हे खड्डे उघडे पडलेले आहेत आणि त्यामुळे पुढील काळामध्ये कसा विकास होणार असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातो. त्यामुळेच या ठिकाणी जे तरुण आहेत ते तरुण सध्या आक्रमक झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे अभिषेक सावंत, TVN मराठी, चाकण, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.